So in last lecture, we have started this problem number 5. So आपण इथे ओपनिंग स्टॉक जो आहे तो रेकॉर्ड केला आहे. ओपनिंग स्टॉक 30,000. देन व्हॉट अबाउट परचेसेस अँड सेल. डेबिटची जेवढी अमाऊंट आहे ही परचेसेसची आहे, सेलची जी अमाऊंट आहे ही सेलची आहे, क्रेडिटची जी अमाऊंट आहे ही सेलची आहे. सो परचेसेस 9 lakh. लेट्स सी द ॲडजस्टमेंट. other information. Second is purchases from 1st April to 30th September was 4 lakh. Out of total purchases 9 lakh चे आहेत. 9 lakh मधले 4 lakh ची जी अमाऊंट आहे ही 1st April to 30th September मीन्स बिफोर ॲडमिशनसाठी अमाऊंट दिलेली आहे. सो 9 lakh मधले 4 lakh हे बिफोर ॲडमिशनसाठी आहेत. रिमेनिंग जी अमाऊंट आहे ही पोस्ट ॲडमिशनसाठी मीन्स आफ्टर ॲडमिशनसाठी आहे. सो ट्रेडिंग अकाउंटला आपण परचेसेस रेकॉर्ड करून घेऊया. परचेसेस एप्रिल टू सप्टेंबर 4 lakh. टोटल परचेसेस पैकी 4 lakh प्रीचे आहेत, प्री ॲडमिशन. सो रिमेनिंग जेवढी अमाऊंट आहे 5 lakh ही पोस्ट ॲडमिशनची अमाऊंट आहे. परचेसेस आपण रेकॉर्ड करून घेतलेत. नेक्स्ट इज सेल्स. सेल्स 14 lakh दिलेलं आहे. त्या सेल्समधले सेल्स फ्रॉम 1st एप्रिल टू 30th सप्टेंबर 6 lakh. सेल आपण ऑलरेडी रेकॉर्ड करून झालं आहे. 6 lakh अँड 8 lakh. जेव्हा आपण सेलचा जो इथे रेशो कॅल्क्युलेट केला आहे तेव्हाच आपल्याला इथे सेल जो आहे मिळाला आहे 6 lakh अँड पोस्टसाठी 8 lakh. नेक्स्ट इज wages. Wages are given 1,40,000. Wages दिलेले आहेत. Let's see the information. Wages from 1st April to 30th September was 60,000. Out of 1,40,000, 60,000 ची अमाऊंट प्री ॲडमिशनची आहे मीन्स बिफोर ॲडमिशन. सो रिमेनिंग जेवढी अमाऊंट आहे ही पोस्ट ॲडमिशन मीन्स आफ्टर ॲडमिशनची. सो आपण आधी प्री ॲडमिशनची अमाऊंट रेकॉर्ड करून घेऊया. 1st एप्रिल टू 30th सप्टेंबर प्री ॲडमिशन पिरियड. सो 60,000 वेजेस ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करून घ्यायचे. सो हियर and then remaining amount 80,000. 80,000 ही पोस्ट ॲडमिशनची अमाऊंट आहे मीन्स आफ्टर ॲडमिशन. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या? यस मॅम. ओके. आपल्या वेजेस पर्यंत इथे अमाऊंट कंप्लीट झाल्या. नेक्स्ट फर्निचर. फर्निचर डिरेक्टली आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड करतो. सो तिथे काही पोस्ट किंवा प्री येणार नाही. डिरेक्टली फर्निचरची अमाऊंट ही रेकॉर्ड होईल. फर्निचर 2 lakh. आपण अदर इन्फॉर्मेशनमध्ये बघूया. फर्निचरला जर ॲडजस्टमेंट असेल तर आपल्याला ते इनर कॉलमला रेकॉर्ड करावं लागेल. लेट्स सी द अदर इन्फॉर्मेशन. ॲडजस्टमेंट नंबर 6. फर्निचर वर्थ 1 lakh वॉज परचेस्ड ऑन 1st January. सो इथे फर्निचरला ॲडजस्टमेंट आहे. सो आपण फर्निचरची अमाऊंट इनर कॉलमला रेकॉर्ड करून घेतोय. इन बॅलन्स शीट फर्निचर टोटल अमाऊंट फर्निचर 2 lakh. बॅलन्स शीटला रेकॉर्ड करून घेऊया. आता फर्निचरची ॲडजस्टमेंट बघूया आपण. फर्निचर वर्थ रुपीज 1 lakh वॉज परचेस्ड ऑन 1st January. फर्निचरचे टोटल 2 lakh आहेत त्यातले 1 lakh रुपीजचं जे फर्निचर आहे विच वॉज परचेस्ड ऑन 1st January. राईट ऑफ डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 20%. डेप्रिसिएशन 20% कॅल्क्युलेट करायचं आहे. बट त्या 2 lakh मधले जे 1 lakh आहेत हे न्यू परचेसेस आहेत. सो आपण आधी त्याची वर्किंग नोट आहे ती करून घेऊया.
स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. ओके. सी, फर्निचरची अमाऊंट दिलेली आहे 2 लाख. डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे 20%. बट त्या 2 लाख मध्ये सुद्धा त्या 2 लाख अमाऊंटचे बायफर्गेशन दिलेले आहे. त्यातले 1 लाख जे आहेत हे न्यूली परचेस्ड आहेत. मीन्स 1 लाख परचेस ऑन 1 जानेवारी. सो 2 लाखातले 1 लाख न्यू परचेसेस आहेत. रिमेनिंग जी अमाऊंट आहे ही ओल्ड आहे. सो ओल्ड 1 लाख. आता जे ओल्ड अमाऊंट आहे त्याच्यावरती आपण 20% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत. सो 20% ऑन 1 लाख. आणि आता जेव्हा आपण ओल्ड जे फर्निचर आहे त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज करतोय ते 12 मंथसाठी चार्ज करतोय बिकॉज ते ऑलरेडी बिझनेसमध्ये फर्निचर आहे. दॅट्स वाय 20% ऑन 1 लाख फॉर 12 मंथ्स. 12 महिन्यांसाठी आहे. सो 20% आन्सर इज 20,000. आता जे न्यूली परचेस्ड आहेत त्याचं कॅल्क्युलेशन बघूया. 2 लाख अमाऊंट मधले 1 लाख अमाऊंट जे आहे 1 लाख रुपीजचं जे फर्निचर आहे विच वॉज परचेस्ड ऑन 1 जानेवारी. म्हणजे 1 जानेवारीला परचेस केलं आहे तर ते 1 जानेवारी टू 31 मार्चपर्यंत त्याचा टाईम पिरियड आहे. त्याच्यामुळे ते तितक्या टाईम पिरियड पुरतं त्याचं डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. सो टाईम पिरियड आपण कॅल्क्युलेट करूया. 1 जानेवारीला परचेस केलं आहे. सो जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. मग ह्याचं डेप्रिसिएशन चार्ज करताना ओनली फॉर इट इज 3 मंथ्स. 3 महिन्यांसाठी डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. कोणावरती? न्यू जे परचेसेस आहेत 1 लाखचे त्याच्यावरती. सो 1 लाख इंटू 20% इंटू फॉर 3 मंथ्स. दॅट्स वाय 1 लाख इंटू 20 डिवायडेड बाय 100 20% आपण कॅल्क्युलेट करतोय. अँड देन इट इज फॉर 3 मंथ्स. 3 महिन्यांसाठी कॅल्क्युलेट करायचं. दॅट्स वाय 3 डिवायडेड बाय 12. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथे आपल्याला आन्सर मिळेल 5,000. या कॅल्क्युलेशनमध्ये आपण काय केलं तर जे होल अमाऊंट होती तिचं बायफर्गेशन बघितलं. 2 लाख 1 लाख ओल्ड अमाऊंट आहे. 1 लाखचं फर्निचर न्यू आहे. सो ओल्ड फर्निचरवरती 20% डिरेक्टली डेप्रिसिएशन चार्ज केलं आहे फॉर 12 मंथ्स बिकॉज ते ओल्ड फर्निचर आहे. बिझनेसमध्ये एक्झिस्टिंग आहे. नेक्स्ट न्यू परचेसेस. न्यू परचेसेस केव्हा केलेत? जानेवारी मंथमध्ये केलेले आहेत. सो जानेवारी टू 31 मार्च जो काही टाइम पिरियड आहे त्या टाइम पिरियडसाठी डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे बिकॉज परचेस केलेल्या डेटपासून ते इयर एंड होईपर्यंतचा मंथ तेवढी टाइम पिरियड आपण कॅल्क्युलेट करतो. सो जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. सो हिअर डेप्रिसिएशन इज चार्ज 20% फॉर 3 मंथ्स. 3 महिन्यांसाठी इथे कॅल्क्युलेशन केलं. इथपर्यंतचा पार्ट लक्षात येतोय का सगळ्यांना? येस मॅम. गुड. सी हिअर आता हे दोन्ही जे डेप्रिसिएशन आहेत ओल्ड अँड न्यू यांचे आपण जर टोटल केली 20,000 प्लस 5,000 सो यू विल गेट हिअर टोटल डेप्रिसिएशन 25,000. जे टोटल डेप्रिसिएशन आपण फर्निचरमधून लेस करणार आहोत. सो हिअर टोटल डेप्रिसिएशन इज 20,000 प्लस 5,000. ओल्ड आणि न्यू दोघांचंही डेप्रिसिएशन जे आहे कंबाईन करून फर्निचरमधनं लेस करायचे. सो हिअर टोटल डेप्रिसिएशन 25,000 आपण बॅलन्स शीटमधून फर्निचरमधून लेस करूया. फर्निचर 2 लाख मायनस डेप्रिसिएशन 25,000 अमाऊंट लेस करायचे. टू लाख मायनस 25,000 फायनल अमाऊंट आहे ती आउटर कॉलमला घ्यायची. फायनल अमाऊंट इज 1,75,000. सी आता आपण इथे डेप्रिसिएशन जे चार्ज केलंय डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण नेहमी देतो फायनल अकाउंटमध्ये. सो आपल्याला इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेप्रिसिएशनचा इफेक्ट द्यायचा आहे. आता इथे 2 कॉलम्स आहेत प्री ॲडमिशन अँड पोस्ट ॲडमिशन. नॉर्मली डेप्रिसिएशन जे आहे हे टाइम रेशोमध्ये कॅल्क्युलेट करतात. मीन्स आता इथे जेवढी अमाऊंट दिसते तुम्हाला 25,000 ही टाइम रेशोमध्ये डिव्हाइड होऊन
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण रेकॉर्ड केली असती. टाइम रेशो आपला बघूया. टाइम रेशो काय आहे? अवर टाइम रेशो इज 1:1. सो इथे बॅलन्स शीटला 25,000 जे डेप्रिसिएशन आहे हे 1:1 या रेशोमध्ये इथे रेकॉर्ड केलं असतं. बट इथे ॲडजस्टमेंट जी होती त्या ॲडजस्टमेंटमुळे वर्किंगमध्ये चेंज होत आहे. नॉर्मली डेप्रिसिएशन असेल तर ते टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करा, पण आत्ता इथे ॲडजस्टमेंट होती, त्यामुळे इथे कॅल्क्युलेशन जे आहे हे थोडं चेंज होईल. बघा, जे 20,000 आहेत 12 मंथ्ससाठी मीन्स 1 इयरसाठी आपण इथे कॅल्क्युलेट केलं. 12 मंथ्स मीन्स 1 इयर. सो इट इज कॅल्क्युलेटेड फॉर 12 मंथ्स. मग यातले प्री ॲडमिशन अँड पोस्ट ॲडमिशन आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. मग 20,000 प्री ॲडमिशनसाठी 10,000, पोस्ट ॲडमिशनसाठी 10,000. नॉर्मली आपण जे डेप्रिसिएशन आहे टाइम रेशोमध्ये कॅल्क्युलेट करतो. सो इथे डेप्रिसिएशन 1 इयरचं जे आहे हे टाइम रेशोमध्ये डिवाइड केलं आहे. 20,000 1:1 मध्ये डिवाइड केल्यावर 10,000 10,000 प्रीसाठी प्री ॲडमिशन अँड पोस्ट ॲडमिशन. सो फर्स्ट आधी आपण इथे प्री ॲडमिशनचे जे डेप्रिसिएशन आहे हे रेकॉर्ड करून घेऊया. प्री ॲडमिशन 10,000. व्हॉट अबाउट पोस्ट ॲडमिशन? आता पोस्ट ॲडमिशनसाठी इथे 10,000 दिसत आहेत, बट जेव्हा आपण न्यूली इथे परचेसेस करतोय तेव्हा या 10,000 मध्ये हे 5,000 सुद्धा ॲड होतील. दॅट्स वाय 10,000 प्लस 5,000 टोटल 15,000. हिशोब सेम आहे. 25,000 आपल्याला रेकॉर्ड करायचे होते प्रॉफिट अँड लॉसला. नॉर्मली टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात, पण ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण इथे 10,000 आणि पोस्ट ॲडमिशन पिरियडसाठी 15,000 इथे रेकॉर्ड केले. यामध्ये कॅल्क्युलेशन काय केलंय आपण? तर 20,000 जी अमाऊंट होती 12 मंथसाठी, ती 12 मंथ्सची जी अमाऊंट आहे ही प्री ॲडमिशन अँड पोस्ट ॲडमिशनमध्ये डिस्ट्रीब्यूट केली आहे टाइम रेशोमध्ये, बिकॉज डेप्रिसिएशन टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. सो हिअर 10,000 अँड 10,000. प्री ॲडमिशनचे 10,000 आपण रेकॉर्ड केले. पोस्ट ॲडमिशनला इथे 10,000 आहेत. बट आपलं डेप्रिसिएशन टोटल डेप्रिसिएशन 25,000 आहे आणि पोस्ट ॲडमिशनला इथे 10,000 आहे. सो इथले 5,000 अँड 10,000 दोघांची टोटल जी आहे 15,000 इथे प्रॉफिट अँड लॉसच्या पोस्ट ॲडमिशन या कॉलममध्ये रेकॉर्ड होईल. डेप्रिसिएशन लक्षात आलंय का सगळ्यांच्या? हॅलो. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट इज जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. जनरल एक्सपेन्सेस 60,000. जनरल एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, इट शुड बी रेकॉर्डेड इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे सगळं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करायचे. आपण आधी जनरल एक्सपेन्सेस रेकॉर्ड करून घेऊया. दिस इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता जसं आपण आधीच्या लेक्चरला तुम्ही जो स्क्रीनशॉट काढून घेतला होता की ज्यामध्ये एक्सपेन्सेस आणि त्यांचे बेसेस जे आहेत हे दिले होते, त्यामध्ये जनरल एक्सपेन्सेस बघा. जनरल एक्सपेन्सेस हे टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. जनरल एक्सपेन्सेस आहेत 60,000. आपला टाइम रेशो, our time ratio is 1:1. सो 60,000 ची अमाऊंट 1:1 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायची. सी हिअर, जनरल एक्सपेन्सेस 60,000. जनरल एक्सपेन्सेस हे आपण टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. टाइम रेशो इज 1:1. सो फॉर प्री ॲडमिशन पिरियड 30,000 and for post admission period 30,000. जे 60,000 आहेत हे आपण डिस्ट्रीब्यूट केले टाइम रेशोमध्ये. नेक्स्ट इज सेलिंग एक्सपेन्सेस.
सेलिंग एक्सपेन्सेस हे सेल्स बेसवरती डिस्ट्रीब्यूट करतात. सेलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट, टोटल अमाऊंट 14,000 आहे. आपला जो सेल्स रेशो आहे, सेल्स रेशो इज 3:4. सेल्स रेशो इथे 3:4 दिलेला आहे. सो 14,000 ची जी अमाऊंट आहे सेलिंग एक्सपेन्सेस, इट शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग दिस रेशो 3:4. सो 14,000 into 3 divided by 7. सो प्री ॲडमिशनसाठी 6,000 and पोस्ट ॲडमिशनसाठी 8,000. सेलिंग एक्सपेन्सेस आपण डिस्ट्रीब्यूट केलेत. रेकॉर्ड करून घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 6,000 and 8,000. जनरल एक्सपेन्सेस अँड सेलिंग एक्सपेन्सेस पार्ट लक्षात आलाय? Yes, ma'am. ओके Yes, ma'am. ओके. नेक्स्ट इज डेटर्स अँड क्रेडिटर्स. आता डेटर्स आणि क्रेडिटर्स डिरेक्टली बॅलन्स शीटला रेकॉर्ड होतात, त्याच्यामुळे डिरेक्टली अमाऊंट याची रेकॉर्ड होईल. इथे बॅलन्स शीटला कुठेही प्री ॲडमिशन किंवा पोस्ट ॲडमिशन असा पार्ट नाही आहे. आता यातली डेटर्सची अमाऊंट कोणती आणि क्रेडिटर्सची अमाऊंट कोणती? सी, डेटर्सची अमाऊंट जी डेबिट साईडची अमाऊंट आहे ही डेटर्सची अमाऊंट आहे. क्रेडिट साईडची जी अमाऊंट आहे दॅट इज फॉर क्रेडिटर्स. डेटर्स रेकॉर्ड करून घेऊया 6,26,000. डेटर्सवरती कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे या प्रॉब्लेममध्ये, सो आपण डिरेक्टली रेकॉर्ड करून घेतो. डेटर्स डिरेक्टली आउटर कॉलम 6,26,000. नेक्स्ट क्रेडिटर्स रेकॉर्ड करून घेऊया. क्रेडिटर्स 2,50,000. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड 2,50,000. नेक्स्ट कॅश अँड बँक बॅलन्स. कॅश अँड बँक बॅलन्स बॅलन्स शीट ॲसेट 3,50,000. अमाऊंट आपण रेकॉर्ड करून घेऊया. बॅलन्स शीट कॅश 3,50,000. नेक्स्ट इज अमाऊंट ब्रॉड बाय सी. आता ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट सीने आणलेली आहे फॉर हिज शेअर ऑफ गुडविल. त्याचा जो गुडविलचा पार्ट आहे म्हणून त्याने जो न्यू पार्टनर आहे सी त्याने 50,000 अमाऊंट जे ही आणलेली आहे. आता ह्या गुडविलचं कॅल्क्युलेशन बघूया आपण. गुडविल 50,000 आहे. जेव्हा एखादा न्यू पार्टनर गुडविल म्हणून काही अमाऊंट बिझनेसमध्ये आणतोय तर तेव्हा ती अमाऊंट ही ओल्ड पार्टनर्सना त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते. सो 50,000 हे ए अँड बी ह्या दोन पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट केली जाईल इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो इज 3:2. सो 50,000 3:2 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. दॅट्स वाय हिअर 50,000 into 3/5 and for B 50,000 into 2/5. अमाऊंट कॅल्क्युलेट करायचे. फॉर A it is 30,000 and for B it is 20,000. आता जे गुडविल आहे हे ओल्ड पार्टनर्समध्येच डिस्ट्रीब्यूट केलं जातं. न्यू पार्टनरला या त्याने आणलेल्या गुडविलच्या पार्टमधला कोणताही पार्ट देता येत नाही. हे 50,000चं गुडविल किंवा हे 50,000ची जी अमाऊंट आहे ही सीने आणलेली आहे. अमाऊंट ब्रॉड बाय सी. सो आपण इथे हे 50,000 दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केले 30,000 अँड 20,000. आपण हे रेकॉर्ड करून घेऊया कॅपिटल अकाउंटला. दिस इज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अंडर गुडविल जे आहे हे आपण रेकॉर्ड करून घ्यायचंय. क्रेडिट साइड बाय गुडविल फॉर ए अँड बी. दोघांचंच गुडविल आहे 30,000 अँड 20,000. सीला गुडविलचा पार्ट येणार नाही.
ट्रायल बॅलन्स जो होता, ट्रायल बॅलन्स आपला इथे कंप्लीट झालाय. आपण अदर इन्फॉर्मेशन जी आहे ती बघूया. स्टॉक ऑन 31st March 2017 वॉज 1,80,000. आता 31st मार्चचा स्टॉक आहे, इट इज क्लोजिंग स्टॉक. हा क्लोजिंग स्टॉक आहे. आता क्लोजिंग स्टॉक आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचा आहे. ट्रेडिंग अकाउंटला आपण रेकॉर्ड करून घेऊया. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट होतात, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीट ॲसेट साइड. फर्स्ट आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड करून घेऊया. 1,80,000. नेक्स्ट आता हे जे 1,80,000 आहेत हे आपल्या ट्रेडिंग अकाउंटला सुद्धा रेकॉर्ड करून घ्यायचे. सो क्लोजिंग स्टॉक 1,80,000. 31st मार्चचा स्टॉक दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक जो आहे तो 31st मार्च मीन्स पोस्ट ॲडमिशन, ऑक्टोबर टू मार्चचा पार्ट आहे. त्यामुळे आपण ऑक्टोबर टू मार्च मध्ये इथे अमाऊंट ही 1,80,000 ची रेकॉर्ड केली बिकॉज हा क्लोजिंग स्टॉक 31st मार्चचा आहे. नेक्स्ट परचेसेस आपण रेकॉर्ड करून झालेत. सेलची ॲडजस्टमेंट सुद्धा झाली आहे. वेजेस आपण रेकॉर्ड केलेत. देन स्टॉक ऑन 30th सप्टेंबर 2016 वॉज 80,000. आता हा 30 सप्टेंबरचा स्टॉक दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक जो होता आपण फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये बघितला 1,80,000चा रेकॉर्ड केलाय. तसाच हा सुद्धा एक स्टॉक आहे. स्टॉक ऑन 30th सप्टेंबर 30 सप्टेंबरचा स्टॉक. सी हिअर 30 सप्टेंबरचा स्टॉक मीन्स एप्रिल टू सप्टेंबर. सो क्लोजिंग स्टॉक मधला प्री ॲडमिशनचा स्टॉक आहे तो. सो अमाऊंट आपण रेकॉर्ड करून घेऊया. ट्रेडिंग अकाउंटला हाऊ मच द अमाऊंट इज 80,000. सो 80,000 आपण रेकॉर्ड करून घेतोय ट्रेडिंग अकाउंटला. प्री ॲडमिशन पिरियड बिकॉज तो 30th सप्टेंबरचा स्टॉक दिलेला आहे. 30th सप्टेंबर मीन्स एप्रिल टू सप्टेंबर. सो हिअर 80,000. आता नेहमी आपण एक लक्षात घेतो, लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक हा करंट इयरचा ओपनिंग स्टॉक असतो. हे बेसिक आहे. तसंच या क्लोजिंग स्टॉकचा जो काही प्री ॲडमिशनचा पिरियड आहे हा ओपनिंग स्टॉकचा पोस्ट ॲडमिशनचा पिरियड असणार आहे. सो इथे जे 80,000 आहेत हे ओपनिंग स्टॉकचा पोस्ट ॲडमिशन पिरियड आहे. दॅट्स वाय ओपनिंग स्टॉकचा पोस्ट ॲडमिशनला ही अमाऊंट इथे जाईल 80,000. नेक्स्ट फर्निचरची आपली ॲडजस्टमेंट कंप्लीट झाली. नेक्स्ट ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. आता इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल 12% पर ॲनम आपल्याला ॲडजस्टमेंट इथे करायची आहे. इंटरेस्ट ऑन वैसे आपको वॉच में देख के अच्छा लगा? अरे ये तो उसका पर्ची है ना.